विष्णू सहस्रनाम श्लोक 27 बघतोय आपण. सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदं व्यंगो वेदांगो वेदवित् कविः. क्रमाप्रमाणे 123 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम सर्वगः. ओम सर्वगाय नमः. सर्वत्र गच्छति इति सर्वगः. कारणत्वेन व्याप्तत्वात् सर्वत्र. ग म्हणजे जाणारा अशा अर्थाने. सर्वगः म्हणजे जो सर्वत्र जातो, म्हणजे सर्वत्र व्यापून आहे, व्यापक आहे असा तो सर्वगः. ज्याप्रमाणे सोने अलंकारात, सागर लाटांमध्ये किंवा कापूस वस्त्रांमध्ये व्याप्त असतो, तसे हे परब्रह्म जडसृष्टी म्हणजे हे संपूर्ण क्षेत्र आणि सर्व सृष्टीचा ज्ञाता म्हणजे क्षेत्रज्ञ या दोन्ही स्वरूपामध्ये ते परब्रह्म व्यक्त होते. श्री विष्णू म्हणजे उत्तम पुरुष या दोन्हीच्याही पलीकडे आहे. त्याचे ठिकाणी प्रकृतीही नाही आणि तिचे ज्ञातृत्वही नाही. सर्वव्यापक परब्रह्म म्हणजेच भगवान श्री विष्णू होय. परमात्म्याच्या विश्वव्यापी व्यापकत्वाचे चिंतन घडवताना गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकात म्हटलंय की वासुदेव सर्वमिती. सर्वत्र वासुदेवच आहे, वास करणारा तोच आहे, हे जो जाणतो स महात्मा, तो महात्मा होय. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 7व्या अध्यायातील 136वी ओळी म्हटलंय माऊलींनी की हे समजते श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. जगत मिथ्या नसून स्वतःच्या आनंदासाठी त्याने हे विश्व निर्माण केले आहे. चिदानंदासाठी हा सगळा चिद्विलास केला आहे. चिद्विलास तत्व विश्वरूप चैतन्याला उभं करतंय. विश्वी विश्वंभर बोले वेदांतीचे सार व्यापिले हे नारायणे ऐसे गर्जती पुराणे. तुकोबारायांच्या अभंगातून सुद्धा ठाई ठाई हे व्यक्त केलेलं आहे. सर्वगः रवींद्रनाथ टागोरांनी गीतांजली आणि काव्यात उपनिषदातील ईश्वराच्या सर्व व्यापित्वाचे त्यांच्या या काव्यांमध्ये प्रतिध्वनी घुमत होते. कुठे कुठे दिसत नाही तो. नदीच्या झुळझुळणाऱ्या प्रवाहात, सागरांच्या लाटांच्या तांडवात, स्वैरपणे आकाशात तरंगणाऱ्या मेघात, पक्ष्याच्या स्वच्छंदपणे गाण्यात, भराऱ्या घेण्यात, सूर्याच्या तेजस्वी किरणात, चंद्राच्या शीतल चांदण्यात, सुंदर पुष्पात, वेलीच्या नृत्यात, वृक्षांच्या डोलण्यात, पर्जन्याच्या जलधारांमध्ये, मेघाच्या घनगर्जनेत, पर्वताच्या शांत तपस्वी वेशात, लहान बालकांच्या निरागस हास्यात आणि वनस्पतींच्या अंकुरण्यात यासारख्या अनंतविध निसर्गाच्या मनोहर रूपामध्ये विश्व चैतन्याचे, परमेश्वराचे मनोज्ञ दर्शन घडतच असतं. चैतन्यामध्ये विश्व सौंदर्य लपलेलं आहे. जीवनाची सुंदरता अनुभवण्यासाठी अध्यात्म आहे. अध्यात्म विश्वातील या सर्वगत्वाचा, परमतत्वाचा शोध घ्यायला शिकवतं. हे चिद्विलास तत्व अखंड सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे, म्हणून ते सर्वगः आहे. तोच भगवान श्री विष्णूच होय. श्री विष्णू शब्दामध्ये व्यापून आहे, विश्वात तो आणि आनंद देणारा असा विष्णू शब्दाचा अर्थ दडलेला आहे. या तत्वाची अखंड जाणीव नेहमीच ठेवायला हवी. सर्वगः या पुढचं नाम आपण बघणार आहे सर्वविद भानुः. श्लोक 27 124 नाम सर्वविद भानुः. ओम सर्वविद भानवे नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्वं वेत्ती विंदतीति वा सर्वविद भातीति भानुः तमेव भान्तमनुभवाति सर्वम इति श्रुतेः. सर्व जाणणारा, सर्व मिळवणारा, सर्वं वेत्ती म्हणजे सर्व जाणणारा, विंदती इति म्हणजे सर्व मिळवणारा, सर्वविद भातीति भानुः भानु म्हणजे प्रकाश करणारा, जो सर्व जाणतो आणि प्रकाशतो तो सर्वविद भानुः. सर्वविद म्हणजे सगळं काही जाणतो आणि भानु म्हणजे प्रकाश देणारा. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे की ज्योतींची सुद्धा ही ज्योत आहे. ज्योतिषाम अपि तज्ज्योतिः. ज्योतिषाम म्हणजे ज्योतींची ही ज्योत आहे. तोच ज्ञान, तोच जाणण्यायोग्य सुद्धा आहे.
ज्ञानप्रकाश हा सर्व प्रकाशमान वस्तूंनाही प्रकाशित करणार आहे. तसंच मांडुक्य उपनिषदामध्ये म्हटलंय की त्याच्याच प्रकाशाने सर्व अनुभव जगत प्रकाशित होतो. सर्वविद भानू म्हणजे सर्व ज्ञानवान प्रकाश. परमेश्वर हाच एक भानू आहे. भानू म्हणजे सूर्य. बाह्याभ्यंतर सर्व विश्व प्रकाशित करतो. सूर्य, पृथ्वी, अंतरिक्ष आणि आकाश हे तिन्ही लोक प्रकाशित करतो. तो सर्वविद आहे. सर्वविद का म्हटलंय? कारण संपूर्ण विश्वाला तो जाणतो, तरी सुद्धा कसा आहे? तटस्थ आहे, साक्षी रूपाने आहे. सर्वविद भानू असं जोड नाव का असेल असंही वाटू शकते आपल्याला, की सर्वविद वेगळं घेतलं असतं आणि मग भानू म्हटलं असतं, पण इथे एकत्र घेतलंय. भानू म्हणजे सूर्य. सूर्य ही विश्वप्रकाशक आहे, परंतु सूर्य कसा आहे? बाह्य प्रकाशक आहे. बाहेरच्या गोष्टींना तो प्रकाशित करतो, अभ्यंतर प्रकाशक तो नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वर्णन करताना मात्र तो सर्व जाणणाराही आहे आणि भानू पण आहे, म्हणजे सूर्य पण आहे. म्हणजे बाह्याभ्यंतर, आत आणि बाहेर दोन्ही जाणून प्रकाशित करणारा भगवंत आहे. प्रकाश म्हणजे भाचा अर्थ आहे प्रकाश, तेज, सौंदर्य, हा भाचा अर्थ आहे, असं देणारा. म्हणून हा कसा आहे? सर्वविद भानू हे एकत्र नाम घेतलंय. सर्व ज्ञानवान प्रकाश भगवान विष्णूच होय. श्लोक 27, 125 नाम बघतो आपण. विश्वक्सेनः. ओम विश्वक्सेनाय नमः. विश्वक अव्ययम सर्वेत्यर्थे विश्वगै चलति पलायते दैत्यसेना यस्य रणोद्योग मात्रेणेति विश्वक्सेनः. विश्वकचा अर्थ आहे चारही बाजूंनी ज्याची सेना आहे, नव्हे सर्वत्र ज्याची सेना आहे, हाच अर्थ. सेना हे प्रभुत्वाचं साधन आहे. ज्याला पाहताच शत्रूंच्या, दैत्यांच्या सेना घाबरून इतस्ततः पळून जातात, तो विश्वक्सेन. इतर सैन्य यांच्या प्रभुत्वामुळे, यांच्या प्रभावामुळे कसं होतं? निष्प्रभ होतं. तो महाप्रतापवान आणि सर्व समर्थ आहे. खरं तर ज्याच्या पदरी सेना असते तो राज्य करतो. राजा पृथ्वीवरील तो पराक्रमी असतो. सेनाही प्रभावी झाली, पराक्रमी त्याची असते. पण या सेनेच्या बळावर छोटी मोठी राज्य तो मिळवतोही. क्वचित राजा सार्वभौमत्वही प्राप्त करतो. पण सर्वत्र अगदी 10 दिशांवर राज्य गाजवू शकेल असं नव्हे. त्यामुळे सत्ता सर्व क्षेत्रात चालेल त्या राजाची असंही नसतं. भूमीवर सत्ता असली तर त्या ठिकाणच्या प्रजेवर सत्ता असली तरी सर्वांच्या मनावर राजाची सत्ता चालतेच असं नव्हे. तो केवळ नाममात्र सत्ताधीश असतो. पण परमेश्वर मात्र सर्व सत्ताधीश आहे. तसेच आमच्या साधनपथावरून आम्ही जाताना विकारांची जी सेना आमचा पाठलाग करते, आम्हाला पराजित करण्याचा प्रयास ती विकारांची सेना करत असते. ध्येय आम्हाला गाठू देत नाही. किंवा हे विकार डोके वर काढतील हेही सांगता येत नाही. जीवनामध्ये निरंतर चालणाऱ्या या युद्धाला जिंकायला कोण हवं असतं? तर सेनापती हवा असतो. इतर युद्धामध्ये सेनापती कसा व्यूहरचना करून शत्रूला आत शिरकू देत नाही, तसे या शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर विकाररूपी शिरणाऱ्या शत्रूला थांबवण्यासाठी अंतर्यामी असणाऱ्या ऋषिकेशाला नेहमी शरण जावे. त्याला अशी शक्ती मागावी की आमची आंतरिक शांती वाढेल आणि विकारांना आमच्यात थारा राहणार नाही. अज्ञानरूपी आमचा शत्रू फार मोठा आहे, तो दूर करायला हवा, त्याचा नायनाट करायला हवा. या विश्वक्सेनेला शरण जायला हवे, त्याची प्रार्थना करायला हवी. त्याच्या प्रभुत्वामुळे मग अंतरशत्रू दूर होऊ शकतील. निश्चित हा विश्वास आपण धरूया. पण शरण कोणाला जायला हवं? तर अंतर्यामी असणाऱ्या त्या ऋषिकेशाला, जो कसा आहे? विश्वक्सेन आहे. सकारात्मक अनुभव येतो बरेचदा, पण आपलं सातत्य मात्र त्याच्यावरचे श्रद्धेचे, शरणागतीचे पुष्कळदा कमी पडते. कधी कधी उत्तम अनुभव आम्हाला येतोही, सकारात्मक अनुभव येतोही, पण हे सातत्य राहत नाही. त्याच्याप्रती श्रद्धा, त्याच्याप्रती शरणागती बरेचदा कमी पडते आणि मग विपरीत असा अनुभव आम्हाला येतोच. अन्यथा
तेच खरं तर शरणस्थान आहे. म्हणून त्या विश्वक्सेनाला नेहमी शरण जायला हवं. प्रभूचं एक नाम आहे विश्वक्सेन, जो चारही बाजूने त्याची सेना आहे, सर्वत्र आहे आणि तो इतर सेनेला पळून लावू शकतो असा. मग विकाररूपी सेनेला तर नक्कीच त्याला शरण गेलं तर पळवून लावेल, हा विश्वास, दृढ विश्वास आपला असायला हवा. श्लोक 27 बघतोय आपण. 126 नाम जनार्दनः. ओम जनार्दनाय नमः. जनान दुर्जनान अर्दयति हिनस्ति नरकादीन गमयति इति वा जनार्दनः. जनैः पुरुषार्थम अभ्युदय निश्रेयस लक्षणम याच्यते इति जनार्दनः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की जनान दुर्जनान अर्दयति म्हणजे जो दुष्ट लोकांचा नाश करतो. नरकादीन गमयति इति म्हणजे नरकादी अधोगतीला जो नेतो, गमयति म्हणजे नेतो. किंवा जनैहि पुरुषार्थम अभ्युदय निश्रेयस लक्षणम याच्यते म्हणजे जन, भक्तजन ज्याच्याजवळ इहलोक किंवा परलोक सुखाची याचना करतात, याच्यते म्हटलंय, याचना करतात, त्याला जनार्दन असं म्हणतात. तोच कल्याणप्रद आम्हाला नेतो. जीव आपल्या कर्मानुसार शुभाशुभ फल भोगीत असतो. हे आपण कर्माच्या सिद्धांतानुसार प्रत्येक वेळेस बघतोच आहे. पापकर्माचं फळ दुर्गती देऊन जीवांना प्रायश्चित्त जनार्दनच करायला लावतो. पुण्यकर्माचं फळ सुगती देऊन ते सुद्धा अनित्य आहे हे दाखवित असतो. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुण्य झाल्यानंतर आपण स्वर्गात जातो, पण ते पुण्य जर क्षीण झालं तर पुन्हा मर्त्य लोकम विशंती म्हणजे पुण्याच्या जोरावर जरी स्वर्गात गेले तरी पुण्य संपल्यावर पुन्हा मृत्यू लोकात येतातच, म्हणजे ते सुद्धा अनित्य आहे. अनित्यत्व आणि दुःखरूपत्व दोन्हीही कसे त्याज्य आहे हे स्वानुभवानी जीवानी समजून घ्यावे, हे जनार्दन पटवीत असतो. अनित्यम सुखल लोकमिमं प्राप्य भजस्व माम. कारण उत्तम कार्य करणारे ब्रह्मर्षी, राजर्षी, भक्त परामगतीला प्राप्त होतात. मनुष्य शरीर प्राप्त झाले तरी सुद्धा ते माझेच भजन, म्हणून माझे भजन कर असं भगवंत अर्जुनाला त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना सुद्धा उपदेश करत असतात. भगवंत जीवाचं अर्धन करतात, पीडा देतात, पण त्यांच्या ठाई जिज्ञासुता पेरण्याच्या हेतूने करतात. त्यांचा मूळ हेतू अर्धन करण्याचा नसतो. जनांनी, भक्तांनी याचीला असता परमपुरुषार्थ लाभ करून देणारा, कल्याण करून देणारा हाही अर्थ शंकर भाष्यामध्ये त्यात सांगितलेला आहे. म्हणून म्हटलंय अभ्युदयम आणि निश्रेयसाकडे नेणारा हा जनार्दन होय. संसारामध्ये दोन विरुद्ध वृत्तीचे लोक असतातच. दुर्जनांची, पापकर्मे करणाऱ्यांची संख्या जर वाढली तर समाज पिढीला जातो. सज्जनांची संख्या वाढली तर समाज सुखी होतो. अन्यथा दुर्जनांच्या त्रासाला कंटाळून आर्ततेने मग साधू या जनार्दनाची, या भगवंताची प्रार्थना करतात, तपस्या करतात, कठोर तपश्चर्या करतात की जेणेकरून हा येईल पुन्हा आणि आमचं रक्षण करेल. आणि तो भगवंत, तो जनार्दन परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृता म्हणत अवतरतात. कधी कधी लगेच येतात असेही नाही. आधी एखाद्या वीरपुरुषाला आपलं ऐश्वर्य, सामर्थ्य देऊन पाठवतात. धर्माप्रती निष्ठा असणारे, धर्मरक्षक नेतृत्व असणारे, समाजाची जागृती आणि अन्यायाचा प्रतिकार करायला, दुष्टांचा नामोहरम करायला अशा शक्तींना आधी पाठवतात मानव रूपामध्ये. नाही तर मग स्वतः अवतार घेतात मानुष रूपात. आपल्या भक्तांना तारायला आणि पाशवी वृत्तीच्या लोकांचं अर्धन करायला हे जनार्दन येतात. हा जनार्दन येतो आणि सज्जनांना तो मुक्तही करतो. असं हे एक नाम आपण बघितलं. जनान दुर्जनान अर्दयति हिनस्ति नरकादीन गमयति इति वा जनार्दनः. किंवा अभ्युदय आणि निश्रेयस हे करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी आमचं हा जनार्दन येतो. असं एक नाम भगवान विष्णूंचं आपण बघितलं, जनार्दन. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 27 बघतोय आपण आणि 127 नाम वेद. ओम वेदाय नमः. वेदरूपत्वाद वेदः वेदयतीति वा वेदः. वेद म्हणजे जाणले. भगवान स्वतः कसे आहेत? वेद स्वरूप आहे.
वेदरूपत्वाद, वेदस्वरूप आहेत. विदविंदती हा त्यातला मूळ धातू आहे, म्हणजे जाणणे. विद धातूपासून मग वेद शब्दाची व्युत्पत्ती झालेली आहे, ज्यांनी जाणलं आहे. विदविंदती म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्यांनी जाणलेलं आहे असा. पण भगवंत कसे आहेत? प्रत्यक्ष वेदस्वरूपच आहेत. वेद हे ज्ञान प्रदान करतात. ऋग्वेद, यजुर्वेद, हे सगळे 4 वेद जे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परमेश्वराला वेद म्हणण्याचं कारण ते स्वतःच सत्य ज्ञान स्वरूप आहेत. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात म्हटलंच आहे की स्वतः भगवंताने की तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजंतमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम म्हणजे भक्तांवर कृपा करण्यासाठी, त्यांच्या हृदयस्थानी असणारा मी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांचा अज्ञानरूपी अंधकार नाशयामी आत्मभावस्थः म्हणजे त्याच्याच ठिकाणी हृदयस्थानी असणारा मी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांचा जो अज्ञानजंतमः अज्ञानरूपी अंधकार आहे तो मी प्रकाशमय ज्ञानदीपानी भास्वता ज्ञानदीपेन प्रकाशमय अशा ज्ञानदीपानी नाशयामी नष्ट करून टाकतो अज्ञानरूपी अंधकार, म्हणजेच त्यांना मी ज्ञान देतो. कारण श्री व्यास महर्षी म्हणतात महाभारतात की श्री भगवान श्रीकृष्ण स्वतः सर्व वेद आहे, सर्व शास्त्र स्वरूप आहे, सर्व यज्ञ स्वरूप आहे. महाभारतात त्यांनी लिहिले आहे की सर्वे वेदाः सर्वविदाः स शाखाः सर्वयज्ञाः सर्वज्ञश्च कृष्णाः. श्रीकृष्ण कसे आहेत? सर्व विद्या जाणणारे आहेत, त्याच्या शाखा उपशाखा सर्व जाणणारे आहेत, सर्व यज्ञ जाणणारे आहेत, म्हणून ते कसे आहेत? सर्वज्ञ आहे. साधकांसाठी सुद्धा हे सांगतात आहे. वेद म्हणजे ज्यांनी ईश्वराची प्राप्ती होते ते वेद, ज्यामध्ये परमतत्वाबद्दल ज्ञान होते त्यांना वेद म्हणतात. आर्य समाज संस्थापक ज्ञानी दयानंद सरस्वती वेदांवर भाष्य करताना म्हणतात की विंदन्ति जानन्ति भवन्ति विंदन्ते लभन्ते जानन्ते, म्हणजेच प्रत्येक मनुष्याने ही सत्यविद्या जाणली पाहिजे, ज्यामुळे मनुष्य स्वतःला जाणतो. विंदन्ति म्हणजे जाणतो, ज्ञान प्राप्त करून घेतात असे लोक. मग प्रकृतीला जाणतात, जानन्ति म्हणजे प्रकृतीला जाणतात, विंदन्ति म्हणजे प्राप्त करून घेतात, स्वतःलाही पण मिळवतात. भवन्ति ज्यामुळे त्यांचं जीवन कसं होतं? सफल होतं. आणि मग विंदन्ते लभन्ते जानन्ते विचारपूर्वक ते प्राप्त करून घेतात. आणि मग असे ज्ञानी विद्वान असा जो ज्ञानी असतो किंवा असे जे ज्ञानी असतात ते विद्वान बनतात. प्रभू भगवान विष्णू स्वतः कसे आहेत? वाङ्मय स्वरूप आहे. अक्षरम ब्रह्म परमम गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये म्हटलेलंच आहे 3ऱ्या श्लोकामध्ये. परब्रह्म कसं आहे? अक्षर स्वरूप आहे. वेदाला ब्रह्म आणि ब्रह्माला वेद म्हणतात. वेदाचं रहस्य ओळखलं नाही तर मग वेदाची किंमत कितीशी? तीही अक्षर मात्रच म्हणावी लागेल. शब्दाला अर्थ असतो, अक्षराला नाही. पण अक्षर कसे? अविनाशी आहेत, अव्यक्त स्वरूप आहे. शब्द त्याचे व्यक्त स्वरूप आहे. व्यक्ताची किंमत कितीही केली तरी ती परिमितच आहे, मोजता येणारी आहे. पण अव्यक्ताची सर त्याला कधीही यायची नाही. अक्षर हे अव्यक्त आहे म्हणून ते कसे आहेत? अपरिमित आहेत. वेद अक्षर स्वरूप आहे म्हणूनच त्यांना अक्षर राशी असंही म्हटलंय. अक्षर म्हणजे नष्ट होणारे आणि अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. ऋषींना वैदिक मंत्रांचे द्रष्टे म्हणतात, करता नाही. त्यांना समोर काय होणार, पुढे काय होणार हे सगळं दिसतं म्हणून त्यांना द्रष्टे म्हटलंय. मंत्रांचे द्रष्टे, मंत्र सुद्धा त्यांना दिसतात पण ते त्यांची करता नाहीये. नेत्रांसमोर ते प्रगट होतात, त्याचा त्यांना साक्षात्कार होतो. जीवनात अनुभवणारे परमज्ञान त्याला म्हणतात. भगवान विष्णू कसे? ज्ञान देणारे आहेत, कारण ते स्वतः वेद स्वरूप ज्ञान स्वरूप आहे. म्हणून भगवान विष्णूंचं एक नाम वेद, म्हणजे जो स्वतःच सगळं जाणलेला आहे म्हणून त्यांचं एक नाम वेद असं आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 27 बघतोय आपण. मागचं नाम आपण बघितलं वेद आणि आता 128वं नाम बघणार आपण वेदविद. यथावत वेदम वेदार्थम च वेत्ती
इति वेदविद म्हणजे वेदाच्या अर्थाला यथावत म्हणजे योग्य प्रकारे जो अनुभव करतो त्यालाच म्हणतात वेदविद. स्वतः भगवंतांनी गीतेच्या 15व्या अध्यायात 15व्या श्लोकात म्हटलंच आहे की वेद्यैष सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेदविदेव चाहम. सर्व वेदांकडून जाणण्यायोग्य मीच आहे, वेदांताचा कर्ताही आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. वेदांतकृत वेदविद एव च अहम. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याखेरीज वेदांचा अर्थ पूर्णपणे समजणं शक्य नाही असं म्हटलं जातं. मनाच्या पूर्ण निस्पंद अवस्थेमध्ये वेदांचं पूर्ण आणि खात्रीशीर ज्ञान उपलब्ध होणं शक्य आहे हेही सांगितलं जातं. अशी अवस्था म्हणजेच परमेश्वराशी सत्याची एकरूपता. वेदविद म्हणजे केवळ वेदांची अक्षरे जाणणारा नव्हे, तर तो वेदविद म्हणजेच जो आत्मज्ञ आहे त्याला वेदविद असं म्हणतात. वेदांची अक्षरे घोकणारे, षडंगांचं अध्ययन करणारे ब्रह्मचारी जे असतात ते यज्ञ यागामध्ये संस्कारामध्ये त्याचा विनियोग करणारा, गृहस्थ तपस्या करून महावाक्य विचाराने आत्मचिंतन करणारा त्याला म्हणतात वानप्रस्थी. आणि अहम ब्रह्मास्मी म्हणून विदेह विहार करणारा संन्यासी, हे सगळे कसे आहेत? वेदविद आहेत. सगळ्यांचा उद्देश वेद आत्मसात करण्याचा आहे. संकल्प साधन सिद्धी जर वेदरूप आहे तर तो वेदविद म्हणायचाच. प्रभू कृपेशिवाय मात्र ते शक्य नाही असं सांगितलं जातं. शब्दाचा केवळ उच्चार आणि अर्थ जाणणे इतकंच सीमित नाही, तर त्यातील गर्भार्थाला जाणणे म्हणजे वेदविद असं म्हटलं जातं. वेदांचे 4 महावाक्य सांगितले आहेत. प्रज्ञानम ब्रह्मा, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी आणि अयम आत्मा ब्रह्म यांचा दिव्यध्वनी आमच्या श्रवणात येऊन त्याचा अर्थ जाणून त्या अर्थाच्या गर्भागारात जाऊन त्याचा अनुभव घेणे म्हणजे वेदविद असंही सांगितलं जातं. भगवान स्वतः वेदविद होय. सर्वगस सर्वविद भानो वेद वेदविद ही जे नामं आली आहेत एका मागोमाग एक, अर्थात त्याच अर्थाची पुनरावृत्ती एका श्लोकात झालेली आहे. पितामह भीष्माचार्याने ते उच्चारणामध्ये फार मोठा भाव आहे. यस्य निश्वासितो वेदः, ज्याचे निश्वासच वेद आहेत. म्हणजेच प्रभूचं ज्ञान हे कसं आहे? सहज आहे, स्वाभाविक आहे. जितकं सहज आपण श्वास घेतो उच्छ्वास सोडतो तसे प्रभू विना प्रयास सहजपूर्वक वेद प्रगट करतात. सर्व जाणणारे ज्ञानस्वरूप सत्यस्वरूप भगवान विष्णूच आहे, म्हणून वेदविद भगवंतच होय. आम्हाला मात्र क्षणाक्षणाला आणि कणाकणाला ते मिळवायला हवे, प्रयास सातत्याने करायला हवा. हेच पुन्हा पुन्हा त्या नामातून आपल्याला बघायचंय किंवा घ्यायचंय. विष्णू सहस्रनाम श्लोक 27 129 नाम बघता अव्यंगः. ओम अव्यंगाय नमः. अव्यंग ज्ञानादिभिः परिपूर्णो विकल इत्युच्यते. व्यंगो व्यक्तिर्न विद्यत इत्यव्यंगो वा अव्यक्तोयम. ज्ञानादिनी जो पूर्ण आहे, कुठल्याही प्रकारची उणीव कमतरता ज्याच्यामध्ये नाही, म्हणून भगवान अव्यंग होय. व्यंग म्हणजे दोषयुक्त खंडित विकल, पण अ लागलाय आधी म्हणजे नकारार्थी अर्थ. जो विकलांग नाही, खंडित नाही, विकृत नाही, परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. सच्चिदानंदघर परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा सदा सर्वदा परिपूर्ण होय. परमेश्वर सर्वांग संपूर्ण आहे. कोणतीही व्यक्ती किती सर्वांग सुंदर कल्पली तरी तिच्या ठाई काही ना काही न्यून आढळतेच. कोणी रूपवान तर कोणी गुणवान. कोणी रूपवान असेल तर गुणवान नसतो, कोणी गुणवान असेल तर रूपवान नाही. कोणी गुणवान असेल तर रूपही आहे गुणही आहे पण शील नसतं म्हणजे शीलवान नाही. कोणी शीलवान असला तर मग ज्ञानवान असेलच असे नाही. ज्ञानवान असला तर चिरंजीव नाही. तात्पर्य व्यक्ती म्हटलं की त्यामध्ये न्यूनताही येणारच. निर्दोष असं
नसणारच. अनित्यता, मिथ्यत्व सर्वात मोठं व्यंग आहे आणि ते सर्व गुणांची मग माती करतं. परमेश्वराच्या ठाई ते नाही असे नाही. परमेश्वर सर्वतः परिपूर्ण असा आहे. या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की व्यक्ती म्हणून व्यक्तिरूपाने जो कोणासही कधीच प्रतीत होत नाही, ज्ञात होत नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकात म्हटलं आहे की अव्यक्तो यम चिंत्यो यम अविकार्यो यमुच्यते. हा कसा आहे? अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे. भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारची अपूर्णता, विकलांगता नाही. जो भगवंताने सांगितलेल्या मार्गाने चालत असतो तो कधीही विकल किंवा खंडित होत नाही. संस्काराने परिपूर्ण अव्यंग होईल हा विश्वास स्वतः भगवंत देतात आहे की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो मला ज्याप्रमाणे पूजतो त्याचप्रमाणे तो भक्त, त्या भक्ताची सुद्धा मी भजतो, त्या भक्ताला सुद्धा मी भजतो. म्हणजेच असा भक्तच मला आवडतो, त्याचाच मी उद्धार करतो. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. या संसार सागरातून मी त्याचा उद्धार करतो. असा हा अव्यंग परिपूर्ण असं म्हटलंय. श्लोक 27 130 नाम बघतो आपण. वेदांगः. ओम वेदांगाय नमः. वेदा अंगभूता यस्य सह वेदांगः. म्हणजेच वेद ज्याचे अंग आहेत असे भगवान वेदांग या नावाने संबोधले जातात. जसं मागच्या वेळेस बघितल्यापैकी परमात्मा वेदस्वरूप आहे, वेदवित आहे, तसंच वेदांची अंगे सुद्धा भगवानच आहेत. ज्याप्रमाणे वृक्ष आणि वृक्षांचं अंग अभिन्न आहे, भिन्न नाहीतच. वृक्षाचं मूळ, स्कंद, शाखा, विटप, पत्र, पुष्प, फळं ही सगळी अंग कशी आहेत? वृक्षाचीच आहेत. त्याप्रमाणे वेद आणि वेदांग याला वेदच असं म्हणतात. ती दोन वेगळी नाहीत. वेदांची अंग कोणती? तर पाणिनी व्याकरणानुसार वेदांचे 6 अंग आहेत. एक म्हणजे शिक्षा, दुसरं कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि 6वा आहे ज्योतिष्य. ही 6 अंग यांना म्हणतात वेदांग. यासाठी एक श्लोक पाणिनी व्याकरणामध्ये आहे की छंदः पादौ तु वेदस्य हस्तो कल्पोथ पठ्यते ज्योतिषामयनं चक्षु निरुक्तं श्रोत्रम उच्यते शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतं तस्मात् सांगमधित्यैव ब्रह्मलोके महीयते. याचा अर्थ असा आहे की छंद, हे 6 अंग बघितले आपण, त्यातला पहिला आहे छंद, ते पादौ, पुरुष वेद रूपी पुरुषाचे ते पाय आहेत. हस्तौ कल्पोथ पठ्यते, कल्प जे सांगितलंय ते अंग दुसरं ते या वेदा पुरुषाचे 2 हात आहेत. ज्योतिष्य म्हणजे 2 नेत्र आहेत. निरुक्त म्हणजे 2 कान आहेत. शिक्षा म्हणजे नासिका आहे. शिक्षा घ्राणं तु वेदस्य, शिक्षा म्हणजे नासिका आहे. आणि व्याकरण म्हणजे मुख आहे. म्हणून तस्मात् सांगम अधीत्यैव, म्हणून सांग म्हणजे अंगासहित वेदांचा अभ्यास करावा. आदित्य म्हणजे अभ्यास करून जो हे करतो तोच ब्रह्मलोके मह्यते, ब्रह्मलोकाला प्राप्त करून घेतो, ब्रह्मलोक पदाला प्राप्त होतो. ही 6 अंग म्हणजे कोणती? तर ती थोडीशी माहिती त्याची आपण बघूया. पहिला शिक्षा. वेद मंत्रांचं उच्चारण करण्याचा जो विधी आहे तो यात सांगितलेला आहे. स्वर तसंच वर्ण आदीच्या उच्चारण प्रकाराची माहिती शिक्षा या प्रकारात येते. स्वरशुद्धी, मात्राशुद्धी, अक्षरशुद्धी असेल तर त्या उच्चारण्याचा म्हणजेच मंत्र उच्चारण्याचा परिणाम वेगळाच होतो, त्याचा प्रभाव पडतो. ज्याला आपण एक ओरा म्हणतो, तो परिणाम वातावरणामध्ये पडतो. शरीरातील स्पंदन जागृत होतात. उच्चारण असं व्हावं की त्या वर्णाचा प्रभाव पण व्हावा, पण समोरच्याच्या कानाला त्याचा त्रास पण होऊ नये, अशा प्रकारे त्याचं उच्चारण असतं आणि असायला हवं, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पाणिनी शिक्षा ग्रंथात म्हटलंय की व्याघ्री यथा यथा हरेत पुत्रान दंष्ट्राभ्याम न पीडयेत भीत पतनात एताभ्याम तद्वद वर्णान प्रयोजयेत. व्याघ्री ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांना दातामध्ये धरून ते पडू नये अशा अर्थाने एका ठिकाणाहून त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेते, पण
दंष्ट्राभ्याम न पीडयेत, आपले दात त्यांना त्रास देऊ नये इतकं हलक्या पद्धतीने त्यांना पकडते. तद्वतच वर्णान प्रयोजेत, याप्रमाणेच वर्णांचा सुद्धा उच्चार असावा की जेणेकरून समोरच्यावर त्याचा प्रभावही पडावा, वातावरणात त्याचा प्रभाव पडावा, स्पंदनं जागृत व्हावी, परंतु कानाला सुद्धा तो त्रासदायक होऊ नये इतरांच्या. संस्कृत भाषेमध्ये उच्चारणाला फार महत्व आहे. सुंदरपणे उच्चारण हे शिक्षेचं प्रथम लक्षण आहे. हे जे वेदांगाचं पहिलं अंग जे आहे शिक्षा, त्याचं हे प्रथम लक्षण आहे की सुंदरपणे उच्चारण. दुसरं म्हटलंय व्याकरण. व्याकरणाला वेदाचं मुख मानलंय. शब्द वाक्य कसे असावे की ज्यामुळे उदात्त अनुदात्त तसेच स्वरित स्वरांची स्थितीबोध होईल, कळेल. ते शब्दांचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून अध्ययन आवश्यक आहे, हे या व्याकरणात सगळं सांगितलेलं आहे. तिसरं आहे छंद. वेदमंत्रामध्ये किती अक्षर असावीत, किती चरण असावा, कशा प्रकारचं काव्य असावं, हे त्यातील अक्षरावरून ठरतं आणि मग ते त्या पद्धतीने लयीत गायला जातं. आपण गीता वाचतो, ती अनुष्टुप छंदात आहे. हा अनुष्टुप छंदामध्ये साधारणतः 2 ओळीमध्ये 32 अक्षर असतात. एक ओळीत 16 अक्षर आणि 8 अक्षरांचा चरण असतो. म्हणजे आपण तिथे त्याला यती म्हणतो. किंचित एक पॉज असतो, तो पॉज घ्यायचा नाही, पण म्हणताना उच्चार करताना तो कसा असतो हे सांगितलेलं आहे. गीतेसारखेच अनेक स्तोत्र सुद्धा आहे जे अनुष्टुप छंदात आहे. काही त्रिष्टुप छंदात पण असतात. त्रिष्टुप छंद सुद्धा आपल्या गीतेच्या 11व्या अध्यायात वगैरे काही श्लोक आलेले आहेत 4-4 ओळींचे. त्याच्यामध्ये 22 अक्षर असतात. 11 अक्षरानंतर यती असते. बृहती छंद, औष्णिक छंद हे 7 अक्षरांचे असतात. पाद म्हणतात ज्याला, 28 अक्षर असतात. गायत्री छंद ओम भूर्भुव स्वाहा हा जो मंत्र आहे आपण सगळ्यांना माहिती आहे, 24 अक्षरांचा आहे. या कुंदेंदु तुषार हार धवला हे जे सरस्वतीचं स्तोत्र आहे, शार्दूल विक्रीड मध्ये आहे, पण त्यामध्ये अक्षर मात्रा ज्या दिलेल्या असतात त्यावरून त्याची चाल, त्याचे शब्दांचं उच्चारण करायला हवं असतं आणि ते कानाला अतिशय मधुर वाटतं. छंद वेदांचे आवरण आहे. नियताक्षर यामध्ये असतात, ठरवून दिलेले अक्षर यामध्ये असतात. त्यामुळेच वैदिक मंत्रांचा योग्य समुचित पाठ होतो, म्हणून याला वेदाचे पाय असं म्हणतात. वेदाच्या कोणत्या मंत्रांचा प्रयोग कोणत्या कर्मात करायला हवा याचं कथन या कल्पामध्ये आहे. याच्या 3 शाखा आहेत. कसा विधी असावा, काय आवश्यक असतं, सकाम आहे कर्म की निष्काम आहे, हे सगळं अध्ययन या कल्पामध्ये आहे. त्याला कर्मकांड असं म्हटलं जातं. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे 16 संस्कार यात आहेत. प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रसंगी भगवंताचं स्मरण असावं हेही त्यात सांगितलेलं आहे. हे सर्व कल्प या वेदांगामध्ये आहे. यज्ञासंबंधीचे नियम सुद्धा यामध्ये आहेत. 5वा आहे निरुक्त. प्रत्येक शब्दाचा एक किंवा अनेक विशिष्ट आणि विलक्षण अर्थ होतात, ज्यामुळे त्या शब्दाचा यथार्थ कळतो. एकेका अक्षराचे सुद्धा विविध अर्थ त्या त्या संदर्भानुसार निश्चयात्मक रूपानं उल्लेख निरुक्तामध्ये केला गेलेला आहे. वेदपुरुषाचा निरुक्त म्हणजे कान आहे. आपण पाणिनीचं जे एक श्लोक बघितला सुरुवातीला, छंद व्याकरण किंवा कल्प निरुक्तचं, त्याच्यात त्याने सांगितलं की वेदाचे काय काय हे म्हटलं जातं याला. तर निरुक्ताला वेदांचा आत्मा सुद्धा म्हटला जातो किंवा निरुक्त म्हणजे वेदपुरुषाचे कान. क या एकाक्षराचे विविध वैशिष्ट्यपूर्ण अर्थ आहेत समजा, तर ते सुद्धा यात सांगितलेले आहेत. कसे तर क म्हणजे जल, क म्हणजे ब्रह्मा, क म्हणजे मस्तक, क म्हणजे बालक, क म्हणजे सुख रोमांच या अर्थाने. किंवा व्युत्पत्ती सुद्धा कशी करायची. कंस शब्द आहे तर कम सुखम नश्यती, कोणाला सुख नष्ट करतो तो किंवा कोण सुख नष्ट करतो हा सुद्धा अर्थ घेतला जातो. तर सह कंस, तो आहे कंस. कंस म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. असं सगळं बारीक बारीक गोष्टी या निरुक्तामध्ये आहेत. प्रत्येक शब्दांचे विविध अर्थ विलक्षण अर्थ सुद्धा यात आहेत. खरं तर इंग्रजीमध्ये आपण बघितलं तर असे शब्द बरेच आहेत, पण त्या सगळ्यांना एकाच शब्दाचे अनेक अर्थ किंवा पर्यायवाची त्यांना नाही अर्थ हे नाही आहे, शब्द नाही आहेत. एका शब्दाला पर्यायवाची असे अनेक शब्द नाही आहेत. संस्कृतमध्ये मात्र ते सगळं बघायला मिळतं. जसं समुद्र म्हटलं तर इंग्रजीमध्ये आपण फक्त सी एवढंच आपल्याला माहिती आहे, पण संस्कृतमध्ये
समुद्र शब्दाला अनेक पर्यायवाची आहेत. रत्नाकर, लवणाकर, सागर, समुद्र, जलधी, जलनिधी, अर्णव, उदधी, अब्धी, सरितपती, सरस्वान, कितीतरी पर्यायवाची शब्द आहेत. पण ते नुसतेच नाही तर ते अर्थपूर्ण सुद्धा आहेत. त्यामागचा अर्थ जर बघितला तर बरोबर तर तसं नाम त्यांना योग्य वाटतं. जल असेल तर वारी, नीर, सलिल, तोय, उदक, अंबू, जीवन, पय, अमृत एवढं पाणी शब्दाला पर्यायवाची संस्कृतमध्ये आहेत. नदी, नदीला सुद्धा किती पर्यायवाची आहेत. सरिता, तटिनी, तरंगिणी, निर्झरिणी, आपगा, निम्नगा अशा प्रकारे म्हणजे वैदिक शब्दांची सूची किंवा डिक्शनरी ज्याला म्हणतात ती यात आहे. यालाच निघंटू असं सुद्धा म्हणतात, म्हणजे नामसंग्रह. यास्काचार्य रचित हे निरुक्त आहे. आणि निघंटू 5 अध्याय रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 3 खंडात त्यांचं विभाजन केलेलं आहे, ज्याला कांड असंही म्हणतात. निरुक्ताशिवाय मंत्रांचं अर्थज्ञान होत नाही. मंत्रांचं अर्थज्ञान होण्यासाठी निरुक्ताची अत्यंत आवश्यकता आहे. निरुक्त म्हणजे स्पष्टपणे सांगितलेले. आणि 6वं वेदांगाचं अंग आहे ते ज्योतिष. वेदपुरुषाचे ज्योतिष नेत्र आहे. मंत्रांचा उच्चार केव्हा करावा, योग्य समय कोणता, शुभ समय कोणता, ज्याने त्याचे परिणाम, लाभ काय होणार, या सगळ्याचं ज्ञान या ज्योतिषमध्ये आहे. ज्योतिषशास्त्रच आहे एक प्रकारचं. ग्रह, नक्षत्र, अन्य खगोलीय पिंडांचं अध्ययन करण्याच्या विषयाला ज्योतिष असं म्हणतात. म्हणून ज्योतिष हे वेदाचे 2 नेत्र आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे वेदाबरोबर शिक्षा, छंद, कल्प, व्याकरण, निरुक्त आणि ज्योतिष असे 6 अंग आपण बघितले. वेदांचे षडांग, वेदांग ज्याला म्हणतात, ते केल्यानंतर वेद समजण्यासाठी सोपे जातात. भक्तियुक्त अंतःकरणाने अध्ययन केले तर मग त्यातील सौंदर्यही जाणता येतं. अशा भक्ताला भगवंत मग वात्सल्य प्रदान करतात. भगवंत स्वतः वेदरूप आहेच, तसेच ते वेदांगही आहे हेच यातून सांगायचे. गीतेच्या 11व्या अध्यायामधील 54व्या श्लोकात भगवंतांनी म्हटलंच आहे की भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. म्हणजेच जो मला तत्वतः जाणतो त्यालाच भगवत प्राप्ती होते. नुसतंच पोपटपंची करून नव्हे तर तत्वतः मला जाणलं तर आणि भक्तिपूर्वक अंतःकरणाने माम अभिजानाती मला जर जाणलं तर मग त्याला भगवत प्राप्ती होते. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. माझ्यात तो प्रवेश करतो म्हणजेच तो माझ्याशी एकरूप होतो. हा विश्वास भगवंतांनीच दिलेला आहे. असे हे वेद, वेदविद, वेदांग असणारे प्रत्यक्ष भगवंतच आहेत. पुढचं नाम बघूया. श्लोक 27 बघतो आपण विष्णू सहस्त्रनाम आणि त्यातलं पुढचं 131वं नाम बघतोय वेदविद. याच्या आधी 128वं नाम सुद्धा वेदवित आलेलं आहे आणि आता हे 131वं नाम सुद्धा वेदवित आलंय. वेदो, वेदविदो, वेदांगो, वेदविद, अव्यंग ही सगळी नामं जी आली आहेत ती थोडी थोडी अर्थाने जरी सारखी असली तरी बारीकसा त्याच्यामध्ये भेद आहे. इथे शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात वेदविद. बघूया आपण. ओम वेदविदे नमः. वेदान विनते विचारतीति वेदविद. म्हणजेच वेदांचा विचार करणारा तो वेदविद. मागचं 128वं नाव होतं वेदविदच. त्याच्यात अर्थ केला होता वेद जाणणारा. यथावत वेदम वेदार्थम च वेत्तीति असा केला होता. वेद आणि वेदाचा अर्थ जाणणारा, यथावत अनुभव करणारा तो वेदविद. या ठिकाणी वेदांचे विचार करणारा. भगवंत केवळ वेदकर्तेच नाही तर वेद ज्ञातेही आहेत हे आपण बघितलं वेगवेगळ्या अर्थ बघताना. तर वेद मंत्रांचा अर्थ समजून घेऊन सतत चिंतन मनन करणारा म्हणजेच वेदांचा विचार करणारा तो वेदविद. त्याप्रमाणे जीवनक्रम असलेला तो साक्षात परमेश्वर श्री विष्णू होय असं म्हटलं जातं. भगवंताचे उच्छ्वास म्हणजे वेद असं म्हटलं जातं. वेद पुरुष प्रत्यक्ष श्री विष्णूच. वेदांमध्ये जे सूक्ष्म ज्ञान चर्चिले आहे त्याचा पूर्णार्थ केवळ शब्दज्ञानाने होणार नाही तर त्यातील उच्च भावार्थ समजण्याकरता
त्यातील विधानांसह सतत चिंतन मनन करणं आवश्यक असतं. वेदांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या विधानांचा अर्थ पूर्णपणे जाणून घेणं आवश्यक आहे. केवळ पोपटपंची केल्याने किंवा ते मंत्र मुखोद्गत केल्याने त्याचं काही त्यातून साध्य होत नाही असं म्हटलं जातं. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हटलंच आहे की भगवंतांनी वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम, मीच वेदकर्ता आहे, मीच जाणण्यायोग्यही आहे म्हणजे वेदविद पण आहे, आणि मीच वेदांना जाणणाराही, त्यावर विचार करणाराही, चिंतन मनन करणाराही मीच आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून दोनदा जरी वेदविद शब्द आलेला असला तरी त्याचा किंचित बारीक छटा असणारा वेगळा गर्भितार्थही यातून आहे. तो बघूया. पुढचा शब्द नाम बघूया आता पुढे. विष्णू सहस्रनाम श्लोक 27 बघतोय आपण आणि क्रमाप्रमाणे 132 नाम कविही. ओम कवये नमः. क्रांतदर्शी कविही सर्वदृक् नान्योतोस्ति द्रष्टा, नान्योतोस्ति द्रष्टा इति श्रुतेः. कविर्मनीषी ईशावास्योपनिषद इत्यादी मंत्रवर्णनात असं आदि शंकराचार्यांनी पण भाष्य केलेलं आहे की क्रांतदर्शी म्हणजे सगळं काही पाहू शकणारा. क्रांतदर्शी कवी सर्वदृक्, सगळं काही बघू शकणारा तो कवी. वेदांमध्ये याला द्रष्टा या अर्थी सुद्धा वापरलेला आहे. न अन्यः अतः अस्ति द्रष्टा असं श्रुतीत म्हटलेलं आहे. कविर्मनीषीही, शिवाय कवी म्हटलं की तो कसा मनीषी या अर्थाने सुद्धा ईशावास्योपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्वसामान्यांना येणाऱ्या अनुभवापेक्षा ज्याला काही अधिक सूक्ष्म प्रचिती येते त्याला कवी म्हटलं आहे. म्हणूनच बृहत आरण्यकोपनिषदात सुद्धा कवीर मनीषी परिभू स्वयंभू असा उल्लेख आहे. परमेश्वर विश्वरूपाच्या पलीकडे असलेल्या स्वरूपाला पाहतो म्हणून तो कसा आहे, निजरूप होय. कवी म्हणजे तत्वज्ञ, सर्वज्ञ. काव्य करतो, शब्दांना अलंकृत करून छंदोबद्ध करतो, त्यालाही आपण सामान्यांमध्ये कवी असं म्हणतातच. पण परमेश्वराला कवी का म्हटलंय, तर ही सृष्टीच परमेश्वराची काव्यकृती होय, जी नित्य नूतन आहे, अजर आहे आणि अमरही आहे. सगळ्यांना हे दुःखदायक जीवन वाटलं तरी सुद्धा या संसारात आनंद मिळतो. असे संसाराचं सर्जन करणारा हा भगवंत कवी आहे. भविष्य काळाचा हा द्रष्टा आहे. जीवात्म्याचं कल्याण होईल असे प्रसंग सुखदुःखाचे देऊनही जीवाला, मग जीवाने त्या अनुभवातून आपला उत्कर्ष करावा हे शिकवणारा हा क्रांतदर्शी आहे. म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय आदि शंकराचार्यांनी सुद्धा की क्रांतदर्शी कवीही. प्रभूचं नाम येताच आनंदमयी ज्ञानमयी मूर्ती समोर येते. कवीची दृष्टी कशी असते, पारदर्शी असते. तसे भगवंत जीवन दर्शन करवतो. लौकिक आणि पारलौकिक विश्वाचं दर्शनही कवी करवतो. तसा म्हणजे सामान्य कवी जो असतो आपला व्यवहारात आपण बघतो नेहमी की लौकिक आणि पारलौकिक विश्वाचं दर्शन हा कवी आपल्या शब्दांद्वारे आपल्या सुंदर चालीतून करवतच असतो. तसा भगवंत भौतिक विश्वाचं दर्शन घडवून त्या पलीकडे दिव्य भव्य सर्वाश्चर्यमय चिरंतनाचं दर्शनही भगवंतच घडवून आणतो. महर्षी वाल्मिकी, महर्षी व्यासांसारखे महाकाव्याचे रचयिता प्रभू कृपेमुळेच करू शकले हे सगळं. पुढे मग व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं यासाठीच म्हटलं गेलं. व्यासांच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे वेदांचा विव्यास, पुराणे, उपनिषद अनेकानेक ग्रंथरचना घडून गेल्या त्या भगवंताच्या कृपादृष्टीमुळेच, त्यांच्या प्रेरणेमुळेच. त्यांचे योग सामर्थ्य, ज्ञान सामर्थ्य, तपसामर्थ्य बघूनच भगवंतांची त्यांच्यावर महत् कृपा झाली असावी. महर्षी व्यास असो की महर्षी वाल्मिकी असो, क्रांतदर्शी कवी श्री विष्णू यांची सर्वांवर नजर असते आणि म्हणूनच तो कसा आहे, सर्वज्ञ आहे. कवीला सर्वज्ञ असं सुद्धा म्हटलं जातं. मनीषी आहे. त्यांच्या अन्य द्रष्टा, त्यांच्यासारखा दृष्टा कोणीही नाही. नान्यः अतः अस्ति द्रष्टा. म्हणूनच आदि शंकराचार्य यासाठी म्हणतात.